हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज एक छान आषाढी स्पेशल रेसिपी करणार आहे. तर इथे रताळ घेतलेलं आहे एक मोठं, आणि त्यानंतर ते कुकरला लावून 1-2 शिट्ट्या घेणार आहे. तर रेसिपीचं नाव आहे रताळ्याचे गुलाबजाम. उपवासासाठी आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम. तर इथे आता कुकरला 1-2 शिट्ट्या घेणार आहे. तर इथे कुकर लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे साहित्य घेतलेलं आहे डेअरी व्हाईट म्हणजेच मिल्क पावडर. त्यानंतर इथे साखर विलायची घेतलेली होती. त्यानंतर इथे शिट्टी झालेली आहे कुकरची एक, आणि त्यानंतरनं दुसरी ही शिट्टी आता इथे होईल. आणि त्यानंतरनं मग इथे गॅस बंद केलेला आहे. तर पाहू शकता इथे दुसरी शिट्टी झाली होती, आणि त्यानंतरनं मग इथे गॅस बंद केला. तर आता गार झालेला होता कुकर, त्यामधून मग जे काही रताळे होते तर ते काढून घेतले आणि किसणीच्या साह्याने बारीक किसणीच्या साह्याने किसून घेतलेलं आहे रताळं. आणि छान अशी इथे मूर्ती ठेवली होती विठ्ठल रुक्मिणीची. तर आज व्हिडिओ येत आहे, तर आदल्या दिवशीच केलेला होता. तर इथे आता पाहू शकता छान असं किसलेलं आपलं रताळं आहे. तर त्याच्यामध्ये मिल्क पावडर घेतली होती 1 पुडी. तर ती पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायची व्यवस्थित, आणि त्याच्यानंतरनं मग पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं. म्हणजे जसं लागेल तसं आपण मिल्क पावडर टाकलेली आहे, पाहायचं जसं पीठ गोळा होईल असं. तर त्यानंतरनं छान असं आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं, आणि मळल्याच्यानंतरनं एक असं गोळा तयार होतो. तर पाहू शकता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पुन्हा एक मिल्क पावडर घेतली होती, 2 पुड्या टाकलेल्या आहे त्याच्यामध्ये. तर इथे 2 पुड्या मिल्क पावडर घेतली होती, आणि रताळा आणि मिल्क पावडर दोन्ही पण मिक्स व्यवस्थित करून असा गोळा तयार केला आहे, पाहू शकता. त्यानंतरनं इथे थोडंसं तूप घेतलं होतं, अर्धा चमचा. आणि पाहू शकता इथे मस्त असं तूप आपण घेतलेलं आहे, आणि अर्धा चमचा इथे टाकलं होतं थोडंसं, जेणेकरून खाली जे काही चिकटलं होतं ते सर्व निघून येईल आणि मऊसूत असा गोळा तयार होईल. तर आपल्याला याचे गुलाबजाम करायचे आहेत, आणि छान असा गोळा आपला तयार झालेला आहे, पाहू शकता. तर तुम्ही पण नक्की करा, खूप छान झालेले होते. आम्ही केल्याच्यानंतरनं खाल्ले, नक्कीच मस्त होतात. तुम्ही पण ट्राय करा एकदा आणि पहा. मऊसूत असा गोळा आपला तयार झालेला आहे. आणि त्यानंतरनं मग एक 5-1 मिनटं ठेवलं, आणि त्याच्यानंतर लहान लहान असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत, गुलाबजामसारखेच, म्हणजे गुलाबजामच आहे ते, त्यामुळे मग त्याच साईजचे केले. तर इथे असे गुलाबजामचे गोळे करून घेतले. त्यानंतर इकडे साईडला तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी, पाहू शकता. एक टाकून पाहिलं, मस्त असं तेल आपलं गरम झालं होतं. त्यानंतरनं मग सर्व एक एक करून सर्व गोळे तेलामध्ये टाकून घेतले. आणि त्यानंतरनं आपल्याला पाकसुद्धा करायचा होता. गुलाबजाम म्हटल्यानंतरनं पाक तर लागतोच. तर इथे तळता पाकसुद्धा करायला ठेवला होता साईडला. तर चला, इथे गुलाबजाम तळून होत आहे, तोपर्यंत आपण साईडला पाक करून घेणार आहोत. तर छान असं आपलं इथे गुलाबजाम होत आहेत, आणि त्यानंतर इकडे पाक करण्यासाठी ठेवला. तर पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं होतं, आणि अर्धी वाटी साखर घेतली होती. तर त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 विलायची टाकल्या होत्या, आणि ते थोडीशी साखर पुन्हा टाकली होती, अर्धी वाटी टाकली होती. त्यानंतर एकदम थोडीशी टाकली, आणि त्यानंतरनं इकडे आपण जे काही गुलाबजाम तळायला टाकले होते, तर ते मस्त ब्राऊन कलर झालेला आहे त्यांचा, आणि मस्त गोल गोल एकही गुलाबजाम असा फुटलेला नाही. एकदम मस्त असे ब्राऊन कलरचे झाले होते, पहा, खूप मस्त झाले होते तळल्याच्या नंतरनं. आणि त्यानंतर मग आपण पाक केला होता ना, तर तो पाक पण साईडला ठेवून दिला होता. आणि त्यानंतर इथे गुलाबजाम पहा, पुन्हा पहिल्यांदा झाल्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत पुन्हा टाकले होते, आणि इथे पाक रेडी झाला होता, चिकटत होता. तर याला काही जास्त पाक करावा लागत नाही, फक्त साखर विरघळेपर्यंतच करावा लागतो गुलाबजामसाठी पाक. जास्त पाक दाट करावा लागत नाही. त्यानंतरनं मग पाक झाला होता, आणि ते आपले सर्व गुलाबजाम पाहू शकता एवढे सर्व झाले होते, आणि ते सर्व तळून झाल्याच्यानंतर इथे पाक एका
बाऊलमध्ये घेतलेला होता. आणि तर आता त्या पाकामध्ये आपले गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत. तर पाक गरमच होता आणि आपले गुलाबजाम थोडेसे गार झाले होते. तर चला आता गुलाबजाम आपले टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असे गुलाबजाम आता त्याच्यामध्ये मुरतील. अर्धा तासाच्या नंतरनं खूप छान मुरतील आणि मग अर्धा तास झाल्याच्यानंतर आपण पाहू कसे झाले आहेत. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. खूप छान झाले होते आणि व्हिडिओमध्ये पण खूप छान दिसत होते. तर एकही फुटला नव्हता. आपले गुलाबजाम इतके छान दिसत होते ना, तर आणि खायला पण तसेच होते खूप छान. तर नक्की तुम्ही करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कसे झाले आहेत ते. नक्की ट्राय करा. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाय.